नमस्कार मित्रांनो, विचार करा, कधी असं झालंय का की तुम्ही एखाद्या मुलीशी बोललात आणि काही दिवसांनी ती तुम्हाला परत दुर्लक्ष करू लागली किंवा काही तिच्यासाठी खूप काही केलं पण तिने तुम्हाला कधीच महत्त्व दिलं नाही. जे तुम्हाला अपेक्षित होतं ते जर मित्रांनो असं झालं असेल तर तुम्ही एकटे नाही. हा प्रश्न आहे की असं होतं का होतं आणि हे कसं बदलता येईल. मित्रांनो, अशी कोणती पद्धत आहे ज्यामुळे स्वतः तुम्हाला नोटीस करेल आणि तुमच्याबद्दल विचार करेल मित्रांनो, आणि तुमचं महत्त्व अनुभवेल. मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. मानसिक जाळे. मनात तुमची जागा पक्की करा. काही लोक आपल्या मनात सहजपणे रुजतात कारण ते मानसिक जाळे वापरतात. काय करायचं? तुमची एक अनोखी सवय किंवा कृती तयार करा जी फक्त तुमच्याशीच संबंधित असेल. जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलता तेव्हा ती अशी कोणती तरी खास गोष्ट करा की जी तिच्या लक्षात राहील आणि ती गोष्ट तिच्या मनात तुमच्या नावाशी जोडली जाईल. मित्रांनो, त्यामुळे उदाहरणार्थ बघा, कल्पना करा की जेव्हा तुम्ही तिच्यासोबत बोलता तेव्हा नेहमी तिच्या बोलण्यावरती डोळे मिचकावून किंवा हलकेच हसून प्रतिक्रिया देता, पण त्याचं वेळी हलकेच म्हणता, हे बघ, ही आपली सिक्रेट गोष्ट आहे आणि कुणाला सांगू नकोस. हळूहळू जेव्हाही तिला कोणतीही सिक्रेट गोष्ट ऐकू येईल तेव्हा ती कुणाला डोळे मिचकवताना बघेल तेव्हा तिला लगेच तुमचीच आठवण येईल. किंवा तुम्ही जेव्हा तिला भेटता तेव्हा तुम्ही नेहमीच एका विशिष्ट तिला अभिवादन करता किंवा निरोप घेताना एखादा खास कोडवर्ड वापरता. ही छोटीशी पण तिच्या मनात घर करणारी गोष्ट आहे. तुमच्यासाठी एक खास जागा तयार करेल आणि ही गोष्ट फक्त तुमच्यासाठी जोडलेली असेल. नंबर 2, रहस्यमय राहा. तिला विचार करायला लावा. लोक अशा लोकांकडे जास्त अट्रॅक्ट होतात जे लोक अधिक आकर्षित असतात जेव्हा पूर्ण त्यांना समजून घेता येत नाही. रहस्यमय व्यक्तिमत्व नेहमीच लक्ष वेधून घेतं. काय करायचे? थोडे सांगा, थोडे लपवा. जर तुम्ही तिला तुमची संपूर्ण कहाणी पहिल्याच दिवशी सांगितली तर ती उत्सुकता संपेल आणि त्यामुळे ती तुम्हाला काहीही विचारते तेव्हा थोडी माहिती द्या, पण पूर्ण कहाणी तिला कधीच सांगू नका. तिला असे वाटेल की वाटले पाहिजे की तुमच्याकडे असे काहीतरी आहे जे तिला हळूहळू जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, सस्पेन्स ठेवा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तिच्याशी कोणतीही मनोरंजक गोष्ट बोलता तेव्हा तिला पूर्ण कथा सांगू नका, फक्त परिचय द्या. त्यामुळे तिला नेहमी अधिक जाणून घ्यायचं असेल आणि तुमच्याशी बोलण्याचं निमित्त मात्र नक्की शोधते. मित्रांनो, आता पुढचं म्हणजे भावनांवरती नियंत्रण ठेवा. तिच्या भावनांना आकर्षित करण्यासाठी आणि नियंत्रित करा. केवळ बोलणे आणि चांगले दिसणे पुरेसे नाही. खरी जादू होते ती तेव्हा तुम्ही तिच्या भावनांना खेळता आणि तिलाही भावनिकरित्या गुंतवता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.